लिंगप्पा. ओळखलं नाही ओळखलं? कमाल आहे. महादेव बिल्डर कंपनीचा मालक हो लिंगप्पा. तुम्ही आम्हाला ओळखत नसला तरी आम्ही तुम्हाला ओळखतो. विक्रमादित्य राजेश शिर्के. तुम्ही आम्हाला कसं ओळखता? असं काय करता? या शहरातलं शेंबडपोर बी तुम्हाला ओळखतं की. बाकी आम्हाला बी आता अर्ध शहर ओळखायलाय की. नाक्या नाक्यावर लागलेले महादेव बिल्डरचे कॉम्प्लिमेंटचे बोर्ड तुम्ही बघितलं नाही की काय? हा, आम्हाला तुमच्याशी बोलण्यात आणि तुमच्याशी चर्चा करण्यात अजिबात इंटरेस्ट नाही. चला. एक मिनिट, तुम्ही आम्हाला कुठे घेऊन चाललाय? तुम्ही असं समजा की आज तुमची गरज पूर्ण करायला मी तुम्हाला घेऊन जायलो आहे. बाकी सगळं गाडीमध्ये विचारा. सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला मी बांधील आहे हो. अरे ते सामान उचल साहेबांचं. पण विक्रमच्या बाबतीत मी चुकीचं वागलोच नाही. दादू, फक्त तुमच्या अटी पूर्ण करण्यासाठी तो घराबाहेर पडलाय. या लग्नाला तुमची परवानगी मिळावी म्हणून तो धडपडतोय, माहितीये ना तुम्हाला? आज तो आजारी होता तरीही तुम्हाला त्याची दया नाही आली? नाही, मला नाही त्याची दया आली, कारण मी चुकीचं काही वागलोच नाही. माझं वागणं जर तुम्हाला चुकीचं वाटत असेल तर तुमच्या बाबतीत मी घेतलेले सगळे निर्णय तुम्ही स्वीकारलेच पाहिजेत असं नाही. तुम्ही सज्ञान आहात, तुमचे निर्णय तुम्ही घेऊ शकता. हो, फक्त एक काम करावं लागेल. त्या बाबतीत तू विक्रमशी बोल. त्यालाही माझं वागणं चुकीचं वाटत असेल तर मी माझ्या सर्व अटी मागे घ्यायला तयार आहे. दादू, मग तुमचे निर्णय घ्यायला तुम्ही मोकळे. तुमचं नोकरी आता फिक्स झालं म्हणून समजा. तुमचं ते भाऊ काय नाव त्याचं ते रणवीर, ते काय बी आडकाठी केलं तरी तुम्हाला नोकरीवरून काढणार नाही, गॅरंटी. बघा, आम्हाला हे कळत नाहीये, आमच्यावर एवढी मेहरबानी का? आमचे भैया साहेब आमच्या प्रत्येक नोकरीच्या आड येतात, हे तुम्हाला कसं माहित? आणि आम्ही तर आपण तुमच्याकडे नोकरी मागायला आलो नव्हतो. मग आम्हाला असं वाटतं यामध्ये तुमचा नक्की काहीतरी स्वार्थ आहे. विक्रमादित्य राजेश शिर्के, तुम्ही घर सोडलं हे सगळ्यांना कळलं. आता घर सोडलं म्हणजे तुम्ही कुठंतरी नोकरी करणार. तुम्ही नोकरी करणार म्हणजे घराण्याचं इज्जत, आणि घराण्याचं इज्जत म्हणजे तुमचं ते भाऊ, काय त्याचं नाव, ते तुम्हाला अडवणार. एन्नो खऱ्या त्याला कसं काय वाटलं आमचं लॉजिक? आम्ही नेमकं कशा प्रकारचं काम तुमच्याकडे करू शकू असं तुम्हाला वाटतं? पण आमचं एक नवीन प्रोजेक्ट सुरू होत आहे, तिथं टेम्पररी सुपरवायझर म्हणून आम्ही तुम्हाला ठेवू शकतो. आणि तिकडेच कामगारांचं वस्ती आहे, तिकडे राहण्याची व्यवस्था करू शकतो. आम्ही ही नोकरी करायला तयार आहोत लिंगाबा साहेब. तुमचे आभारी होत आम्ही. झालं काम झालं. तू तर खरंच या फोटो मधला राजकुमार आहेस.